बाल मित्रांनो, वेलकम back to our family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We are learning magnetism and matter. Out of that, magnetism वाला first part we have covered, की ज्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण इलेक्ट्रोस्टॅट आणि मॅग्नेटिझम मधली अनालॉजी पाहिली. आफ्टर दॅट वी लर्न अबाउट शॉर्ट बार मॅग्नेट. नंतर त्या बार मॅग्नेटशी रिलेटेड लाईन ऑफ फोर्सेस वगैरे प्रॉपर्टीज लर्न केल्या. After that, we learnt about a time period of the magnet oscillating. Before that, there was torque. है की नाही, आपण टॉर्क ऍक्टिंग पाहिला. नंतर पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन डिराईव्ह केलं की मॅग्नेट जेव्हा फील्ड मध्ये ठेवला, मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर त्यामध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी, त्याच्या 3 पोझिशन्स पाहिल्या. अँड आफ्टर दॅट वी कवर्ड टाइम पिरियड. टी इज इक्वल टू 2 I upon mb इन द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द शॉर्ट बार मॅग्नेट. आता आपण जेई आणि नीट लेवलचे सम्स आपण त्यावरचे पाहू. सो बच्चा, फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम AI ट्रिपल 2003. आता जी मेन्स आहे तेव्हा AI ट्रिपल होती. तर बच्चा, क्वेश्चन इज ए मॅग्नेटिक निडल लाइंग पॅरलल टू अ मॅग्नेटिक फील्ड रिक्वायर्स W युनिट्स ऑफ वर्क टू टर्न थ्रू 60 डिग्री. बेटा, एक मॅग्नेटिक निडल आहे जी पॅरल आहे फील्डला, आणि W युनिट ऑफ वर्क लागतं 60 डिग्री फिरवायला. द टॉर्क रिक्वायर्ड टू मेंटेन द निडल इन दिस पोझिशन. सोपा क्वेश्चन. काय करायचं बघा, नेहमी एक मॅग्नेटिक फील्ड एकदा दाखवू आपण. हे बघ, हे व्हिज्युअलायझेशन पटकन क्लिअर झालं पाहिजे. ऍज फार एज द फिजिक्स इज कन्सर्न, वी मस्ट गेट द फील ऑफ इट. वी मस्ट बी एबल टू इमॅजिन बेटा. सो व्हॉट यू टू डू इज बच्चा, की एक मॅग्नेटिक निडल आहे लाईंग पॅरलल. म्हणजे बेटा, सुरुवातीला ती कशी आहे, मॅग्नेटिक फील्डला पॅरलल. हे काय दाखवलंय मी, मॅग्नेटिक फील्ड. हॉरिझॉन्टल काय दाखवलंय बेटा, मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो यू मे इमॅजिन, हिअर इज नॉर्थ पोल, हिअर इज साऊथ पोल, लाईन्स ऑफ फोर्सेस आर ट्रॅव्हलिंग. ठीक आहे. तर बेटा, एक मॅग्नेटिक निडल सपोज ही अशी ठेवलेली आहे. लेट्स इमॅजिन की ही अशी बेटा मॅग्नेटिक निडल आहे. ओके, अच्छा. तर आता पुढे काय म्हणतात आपल्याला, लाईंग पॅरलल इन दिस वे. तिला W युनिट वर्क लागतं टू टर्न थ्रू 60 डिग्री. ठीक आहे ना. पॅरलच्या नंतर 60 व्हायला W वर्क लागतं. म्हणजे ही जर का अशी फिरली, म्हणजे ही तिची न्यू पोझिशन झाली. ऑलराईट बेटा, ही तिची न्यू पोझिशन झाली बाय टर्निंग थ्रू 60. ऍग्री? विच मीन्स व्हॉट बेटा, θ1 पॅरल होती तेव्हा 0, आणि सेकंड थिटा काय झाला बेटा, 60. W युनिट्स ऑफ वर्क डन. तर आपण फॉर्म्युला पाहिले ना, U, अरे येस ऑर नो, विच वॉज -mb, U फॉर मॅग्नेट. आठवतोय का, मी सफिक्स मॅग्नेट लिहायचो. अरे आपण लक्षात ठेवण्याकरता याला लिहिलं ना, सफिक्स पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॅग्नेट. काय रे बच्चा, -mb cos of θ2 minus cos of θ1, है की नाही. तर बेटा, U म्हणजे W, सेम वे वर्क डन. ठीक आहे, ते म्हणतात ना W वर्क आणि एनर्जी सेम आहे ना बेटा. ठीक आहे, इज इक्वल टू मायनस mb, आता इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ θ2 किती आहे 60, आणि अगोदरचा θ1 इज 0. ओके, चला, विच इज -mb बेटा cos 60 इज 1/2 cos 0 इज 1, -mb इंटू ब्रॅकेट 1/2 -1 म्हणजे एकातून 2 गेले, -1/2. मायनस मायनस प्लस होईल बच्चा, वर्क येईल mb अपॉन 2. ते काय म्हणतात, द टॉर्क रिक्वायर्ड किती असेल. सो व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ टॉर्क बच्चा, द फॉर्म्युला फॉर टॉर्क इज टाऊ इज mb sin थिटा. येस ऑर नो. बर, आता मला सांग, हिअर आय हॅव W एज mb अपॉन 2. येस ऑर नो. सो कॅन आय राईट दिस इम्प्लाइज व्हॅल्यू ऑफ mb विल बी 2 times W. अरे येस ऑर नो. यू कॅन सी ऑप्शन्स इन टर्म्स ऑफ W. सो mb आला 2 times W. सो mb ला टाका 2 times W इंटू साइन ऑफ थिटाला 60 टाक, कारण की 60 डिग्री रोटेट झाला. मग बाळा, व्हॉट इज साइन 60 इज √3/2. ह्या 2 ला हा 2 गेला. सो कॅन आय राईट दिस ॲज √3 times W, which means A option is 100% correct. Yes. बेटा, सेकंड क्वेश्चन वी आर हॅव्हिंग फ्रॉम AI ट्रिपल 2005. ठीक आहे,
Previously it was AIEEE. Right now it is JEE Mains. A magnetic needle is kept in the non-uniform magnetic field. एका needleला कुठं ठेवलंय म्हणतात बेटा? Non-uniform magnetic field मध्ये. It experiences neither a force nor a torque. Torque but not force. Force but not torque. का force आणि torque दोन्ही पण. ओके बेटा एक मॅग्नेटिक निडल आहे ती नॉन युनिफॉर्म फील्ड मध्ये ठेवली बेटा नॉन युनिफॉर्म फील्डचा अर्थ काय असतो रे ओके यू कॅन शो इन दिस वे जेव्हा युनिफॉर्म असतं युनिफॉर्मचा अर्थ काय असतो पॅरल लाईन्स विच आर इक्वली स्पेस्ड पॅरल लाईन्स विच आर इक्वली स्पेस्ड नॉन युनिफॉर्म इन दिस वे काही ठिकाणी क्राउडेड काही ठिकाणी वाईडली स्प्रेड ओके सो अच्छा एखादी निडल तुम्ही जर का ठेवली लेट्स इमॅजिन की आपण एखादी मॅग्नेटिक निडल ठेवली ही अशी जर का ठेवली ओके समजा इथं नॉर्थ पोल इथं साऊथ कसंही इथे साऊथ इथं नॉर्थ काय जे असेल ते इमॅजिन कर बेटा हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे इथं क्राउडेड आहे ऑब्विसली याच्यावरती फोर्स लावणार सो जो नॉर्थ पोल आहे त्याच्यावरती इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड साऊथ वरती अपोजिट टू द फील्ड सो नॉर्थ वरती थोडा जादा फोर्स लागेल ती तिकडं ढकलली जाईल याचा अर्थ पहिली गोष्ट म्हणजे फोर्स तर लागणार बरोबर फोर्स लागणार ऍज वेल ऍज पुढे पुढे ते वाईड होत जाते फील्ड येस ऑर नो बेटा सो ऑब्विसली इट विल डिफ्लेक्ट द निडल ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे निडलला डिफ्लेक्ट सुद्धा करेल आहे की नाही डिपेंडिंग अपॉन पोलॅरिटी आर यू अंडरस्टँडिंग सो बेटा सो फोर्स एका स्ट्रेट लाईन मध्ये आणि टॉर्क म्हणजे टर्निंग इफेक्ट दोन्ही गोष्टी होतील सो अ फोर्स अँड टॉर्क बोथ विल बी अप्लाइड इन द निडल इन द नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड गॅस स्क्रीनशॉट बेटा वी हॅव थर्ड क्वेश्चन फ्रॉम JEE Mains 2009 the length of the magnet is large as compared to its width and breadth obviously जो मॅग्नेट आहे त्याची लांबी जास्त आहे ठीक आहे ना ब्रीथ आणि विड्थ पेक्षा द टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन इन व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर इज 2 सेकंड्स सो बच्चा त्याचा जो टाइम आहे म्हणजे टाइम पिरियड आहे त्याचा व्हायब्रेट होण्याचा तर तो 2 सेकंद आहे ठीक आहे ना सो कॅन आय राईट टाइम पिरियड इज 2 सेकंड्स ओके सर द मॅग्नेट इज कट अलॉंग इट्स लेंथ इनटू 3 इक्वल पार्ट्स काय केलं बेटा एका मॅग्नेटचे 3 पार्ट अँड देन प्लेस्ड ऑन इच अदर विथ देअर लाईक पोल्स टुगेदर कसे ठेवले बेटा 3 तुकडे केले आणि लाईक पोल्स टुगेदर एका मॅग्नेटचे 3 इक्वल पार्ट केले लाईक पोल्स टुगेदर द टाइम पिरियड ऑफ दिस कॉम्बिनेशन इज गेटिंग स्टे रिलॅक्स्ड मी एक डायग्राम काढतो सो दॅट यू विल फॉर्मली अंडरस्टँड की बेटा एक मॅग्नेट आहे लेट्स इमॅजिन हे एक मॅग्नेट आहे ओके इट्स साऊथ इज हिअर इट्स नॉर्थ इज हिअर याचे किती तुकडे केले 3 सो टचुक 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 3 तुकडे केले एकामेकावरती ठेवले सो इट इज लाईक दिस समजा 3 तुकडे केल्याच्या नंतर बघा फर्स्ट सेकंड अँड थर्ड आणि काय केलं बेटा विथ देअर लाईक पोल्स टुगेदर विच मीन्स साऊथ 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 क्लिअर आहे 3 इक्वल पार्ट्स आणि लाईक पोल्स टुगेदर एकामेकावरती हे असे ठेवले हे का दिलं माहिती त्यांनी आता बघ ना मॅग्नेटिक मुवमेंटचा जो विषय हे बघ इथे सुद्धा मॅग्नेटिक मुवमेंट इज डायरेक्टेड फ्रॉम साऊथ टू नॉर्थ दिस वे कॅपिटल यम राईट आता इथं बघ ना जेव्हा 3 इक्वल तुकडे करणार तुम्ही तर मॅग्नेटिक मोमेंट याची सुद्धा m/3 होईल m/3 m/3 आर यू गेटिंग सो ओव्हरऑल ती प्रिव्हियस जी मॅग्नेटिक मुवमेंट आहे तेवढीच राहील आर यू अंडरस्टँडिंग 3 तुकडे करताय ना सो एक जी ताकद आहे म्हणजे 9 न्यूटन फोर्स आहे 3 तुकडे केल्यावर काय होईल 3 न्यूटन 3 न्यूटन 3 न्यूटन मग समजा मॅग्नेटिक मुवमेंट 9 एम्पियर मीटर स्क्वेअर आहे 3 तुकडे केल्यावर काय होईल 3 3 3 सो टोटल तर 9च होईल ना m will remain same are you understanding okay so जी मॅग्नेटिक मुवमेंट आहे ना बेटा m/3 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 so overall it will be m only okay I will write in this way m net is m only जी प्रिव्हियसली m होती आता सुद्धा m राहिली हा एक मुद्दा कळाला ओके आता बेटा विषय आला की टाइम पिरियडचा तर बच्चा टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय रे t इज इक्वल टू 2 पाय आणि ज्या रूट I अपॉन एम बी आहे का नाही या फॉर्म्युल्यामध्ये 2 पाय तर कॉन्स्टंट आहे
I is the moment of inertia, m is the magnetic moment, b is the magnetic field. आता याच्यामध्ये ना व्हेरिएबल फक्त आयच उरला. इकडे बघ टाइम पिरियड आणि इकडं आय का, तर 2π कॉन्स्टंट आहे, m इज कॉन्स्टंट. अरे yes or no बेटा, m इज कॉन्स्टंट, दिस b इज ऑल्सो कॉन्स्टंट. हे दोघं कॉन्स्टंट झाले. 2π तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. सो सिम्पली टाइम पिरियड इज प्रोपोर्शनल टू रूट ऑफ आय. हॅव यू अंडरस्टूड? टाइम पिरियड ऑफ कॉम्बिनेशन आपल्याला काढायचं आहे, विच इज डिपेंडेंट ऑन मोमेंट ऑफ इनर्शिया ओनली. आर यू गेटिंग? सो व्हेरिएशन विथ मोमेंट ऑफ इनर्शिया. सो पहिला जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, हे जे मॅग्नेट आहे, आता बघ बरं का, याच्या लेंथचं काय म्हणतायत, तसं काही आपल्याला दिलेलंच नाही. तर आपण कन्सिडर करू की बच्चा याची जी लेंथ आहे बरं का, ती एल, कॅपिटल एल. काय म्हणू बेटा आपण, याची जी लेंथ आहे ही कॅपिटल एल, राईट. मग हा जो पहिला आहे याची लेंथ काय होईल रे, L/3. दुसऱ्या तुकड्याची L/3. 3 इक्वल तुकडे आहेत ना, L/3. अरे yes or no? अच्छा, मास सुद्धा काय होईल, M/3. 3 इक्वल तुकडे केले ना, मासला छोटा m घेऊ आपण. बेटा नीट लक्ष दे. छोटा m इज द मास. हा, कॅपिटल M इज द मॅग्नेटिक मोमेंट आणि स्मॉल m मास. कळतंय ना? हा, प्लीज डू नॉट क्रिएट एनी कन्फ्युजन. सो बच्चा L/3, तर मास बघ ना, M/3, लेंथ L/3. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम ट्राइंग टू से? कॅपिटल M इज द मॅग्नेटिक मोमेंट, जी 3 ठिकाणी डिवाइड झाली. नेट आली होती M कॉम्बिनेशनची, आणि प्रत्येकाची M/3 मास, L/3 लेंथ. क्लिअर आहे? इथपर्यंत आय होप सिनेरिओ तुमच्या समोर क्लिअर आहे. तर आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड. ओके, फॉर रॉड आठवते का आपण रॉड साठी शिकलो होतो, मोमेंट ऑफ इनर्शिया passing through the center and perpendicular to its length, it was m into L square by 12. काय फॉर्म्युला पाहिला होता बच्चा आपण, IC is ml square by 12 in the rotational dynamics. आता मला सांग इथे हे जे कॉम्बिनेशन आहे ना, याच्यासाठी जो नवीन येईल मोमेंट ऑफ इनर्शिया, मी त्याला I डॅश म्हणू का? ओके, मग आता एकासाठी काय होईल बेटा, बघ ना, M/3 इंटू L/3 चा स्क्वेअर अपॉन 12. तिघ जण आहेत ना, सो तिघांच्यासाठी काय होईल बेटा, 3 टाइम्स m इज M/3 इंटू लेंथचा स्क्वेअर, बघ ना, L/3 चा स्क्वेअर अपॉन 12. हे एकासाठी झालं, तिघांसाठी आय हॅव टू डू 3 टाइम्स, विच इज इक्वल टू मी नुसता हे सी सफिक्स काढू का, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर रॉड. ठीक आहे. अच्छा, आता बाळा लक्ष दे, दिस विल बी, याला एक काम करू, मी आयच्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस करतो बघ बरं का. 3 इंटू M/3 आणि हा L स्क्वेअर अपॉन 9 होईल. येस ऑर नो? हे बघ, M/3 इंटू L स्क्वेअर अपॉन 9 आणि तो भागिलेचा 12 असा लिहिला मी का, तर तुम्हाला फक्त कळण्यासाठी. आता ही डायग्राम पुसू, हिचं काम आपलं झालेलं आहे. स्क्रीनशॉट घे. ओके, तर बेटा डायग्राम मधनं तुम्हाला हे कॉम्बिनेशन वाला पार्ट कळाला. आता हा जो आय डॅश आहे, नवीन इनर्शिया ऑफ द कॉम्बिनेशन इज इक्वल टू फॉर रॉड, मी असं म्हणू का, फॉर कॉम्बिनेशन. ओके, फॉर कॉम्बिनेशन. आता बघ लक्ष दे, आय डॅश इज इक्वल टू ML स्क्वेअर बाय 12. आता हा 3 ह्या 3 ला खाऊन टाकल ना, ML स्क्वेअर बाय 12 तर आहे ना, मग मी याला असं म्हणू का, I/9, आय डॅश इज I/9. अरे बघ ना, ML स्क्वेअर बाय 12 आय भागिले 9, आय डॅश इज I/9. मग नवीन टाइम पिरियड पाहिजे होता आपल्याला, सो टी डॅश अपॉन टी. हे बघ ना, हे वापर ना, टी इज प्रोपोर्शनल टू रूट आहे. मग याला मी काय लिहू शकतो बच्चा, रूट मध्ये इज प्रोपोर्शन, डायरेक्ट प्रोपोर्शन ना रूटला, सो आय डॅश भागिले आय. काय लिहू शकतो, आय डॅश भागिले आय. आय डॅश काय रे बेटा, I/9 टाकून द्या, विच इज इक्वल टू अंडर रूट आय अपॉन 9 आणि भागिले आय. आयला आय कॅन्सल, मग काय आलं रे बेटा, रूट मध्ये 1 भागिले 9 म्हणजेच 1/3 टी डॅश भागिले टी तर 2 आहे. ठीक आहे, टाइम पिरियड इज 2 सेकंड्स, दे हॅव ऑलरेडी गिवन अगोदरचा.
2 आहे. म्हणजेच बेटा दिस इम्प्लाइज जो कॉम्बिनेशनचा नवीन टाइम पिरियड येईल तो येईल 2/3. क्लिअर आहे? 2/3. सो बच्चा बी इज करेक्ट. गॅस कनेक्शन. बेटा क्वेश्चन नंबर 4th was asked in JEE Advanced 2002. ऍडव्हान्स लेवलला कन्सेप्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट. बघ त्यांनी 4 डायग्राम दिल्या. द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ड्यू टू अ बार मॅग्नेट आर करेक्टली शोन. बेटा मी प्रॉपर्टी शिकवल्या होत्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ॲज वेल ॲज इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. आता मॅग्नेटिक मध्ये बघ स्पीटाईज त्यातला यस स्टार्ट फ्रॉम नॉर्थ एंड्स ऑन नाउथ स्टार्ट फ्रॉम नॉर्थ एंड्स ऑन साऊथ एक्सटर्नली आणि इंटरनली साऊथ टू नॉर्थ. दी फॉर्म क्लोज लूप्स. पहिली प्रॉपर्टी बघ कुठे लिहू बघ लक्ष दे बेटा. मॅग्नेटिक एफ मॅग्नेटिक एफ स्टार्ट फ्रॉम नॉर्थ आणि एंड्स ऑन साऊथ. कशा? एक्सटर्नली. कशा रे बेटा? एक्सटर्नली अँड साऊथ टू नॉर्थ इंटरनली. हॅव यू ग्रॅब द कन्सेप्ट बेटा? एक्सटर्नली नॉर्थ टू साऊथ आणि आतमध्ये साऊथ टू नॉर्थ. हेन्स फॉर्म क्लोज लूप. अरे येस ऑर नो बेटा? हेन्स फॉर्म क्लोज्ड लूप्स. आलं लक्षात? दिस इज द प्रॉपर्टी. हे कुठे ट्रू आहे? पहिल्या 2 डायग्राम मध्ये आतमध्ये लाईन ऑफ फोर्सच नाहीयेत म्हणजे ही पण चुकीची आणि ही पण चुकीची. इथे बघ नॉर्थ टू साऊथ एक्सटर्नली यस सर, परंतु साऊथ टू नॉर्थ पाहिजे तिथे नॉर्थ टू साऊथ आहे म्हणजे ही पण रॉंग. ऑब्विसली दिस इज करेक्ट. वाय बेटा? नॉर्थ टू साऊथ एक्सटर्नली आणि इंटरनली साऊथ टू नॉर्थ दे आर फॉर्मिंग क्लोज लूप. व्हॉट आर दे डुईंग? दे आर फॉर्मिंग कंप्लीट लूप. गुल 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 लूप तयार करतायत. दॅट्स वाय धिस ऑप्शन इज करेक्ट. हे स्क्रीनशॉट. बेटा नेक्स्ट क्वेश्चन इज 5th फ्रॉम नीट 2012. ठीक आहे ना बच्चा? क्वेश्चन इज ए मॅग्नेटिक नीडल सस्पेंडेड parallel to a magnetic field requires √3 joules of work to turn it through 60 degree. The torque needed to maintain needle in this position. बेटा एक निडल आहे ती अगोदर पॅरल आहे फील्डला आणि √3 joules वर्क केल्यावर ती फिरते 60 डिग्रीने. सो क्या सर जी डायग्राम निकाला जाए? यस सर. बघ बेटा लेट्स इमॅजिन हॉरिझॉन्टली वी हॅव मॅग्नेटिक फील्ड. हे बघ इमॅजिन झालं तर व्हेरी गुड. नाही तर डायग्राम आहे हे बघ पटकन इमॅजिनेशन व्हायला पाहिजे. ठीक आहे ना? वी हॅव मॅग्नेटिक फील्ड इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. झुम झुम झुम. आता एक निडल आहे की जी मला वाटतं पहिलं आपण असं घेतलं होतं. ही निडल अशी ठेवली लेटेस्ट से साऊथ नॉर्थ स्टेबल स्टेबल इक्विलिब्रियम आहे ना. ओके तर बेटा हिला काय केलं? 6 डिग्रीने रोटेट केलं. राईट. ओके आपली जी निडल आहे हिला 60 डिग्रीने रोटेट केलं. 0 to 60 रोटेट झाली. मग याच्यासाठी लागलं √3 joules ऑफ वर्क. ओके फॉर धिस द वर्क वॉज √3 joules. तर टॉर्क किती नाही का हिला मेंटेन करण्यासाठी टॉर्क किती म्हणजे अर्थात काय रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल टू एक्सटर्नल टॉर्क. ठीक आहे ना? टॉर्क काढायचा आपल्याला. सो बच्चा वी हॅव द फॉर्म्युला फॉर वर्क डन ऍक्च्युअली यू मॅग्नेट potential energy of the magnet we have learned beta which is minus mb cos of θ2 minus cos of θ1. मग आता वर्क डन अँड एनर्जी ते बोथ आर सेम. किती लागले? √3 वर्क. दिस इज √3 एनर्जी आणि वर्क बोथ आर सेम. सो मायनस mb इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ पॅरल होती चा अर्थ असा आहे बच्चा θ1 इज 0. 6 ने फिरली तर θ2 ला 60 टाका. सो कॉस ऑफ θ2 इज 60 minus cos of θ1 is 0. So बच्चा this is minus mb cos 60 is 1/2 cos 0 ची value 1 है is minus mb minus 1/2 agree is mb upon 2. इथं कोण आहे? √3. So from here mb will be हे सेम पहिल्या सम सारखंच आहे बेटा फक्त तिथं w होतं एवढंच आहे. 2√3 झालं आणि मग मला काढायचं आहे टॉर्क. टॉर्क काय रे बेटा? mb sin theta. Okay, mb is 2√3 sin theta is √3/2. 2 ला 2 cancel. √3 into 3 is 3 Newton meter. are you understanding? Okay. अच्छा तू म्हणजे सर
टॉर्कचं न्यूटन मीटर पाहिजे, मग जूल्स कसं काय? बघ ना, टॉर्क काय असतो? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्प्लेसमेंट. टॉर्क काय बेटा? एफ इंटू आर परपेंडिक्युलर, आहे की नाही? आणि वर्क काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. अरे येस ऑर नो बेटा? दोघांचा अर्थ एकच झाला ना. जूल मध्ये लिहा, नाही तर मग न्यूटन मीटर मध्ये लिहा. इट्स वन अँड द सेम. टॉर्कला तू न्यूटन मीटर लिही आणि वर्कला तू जूल लिहितो. दोघांचा अर्थ सेम झाला ना. ओके, डोंट गेट कन्फ्युज बेटा. 3 इज द आन्सर. क्लियर ना? डोंट गेट कन्फ्युज इन द युनिट्स. या स्क्रीनशॉट. Okay. So beta, we have sixth question from NEET 2011. A short bar magnet of magnetic moment 0.4 joules per Tesla is placed in the uniform magnetic field of 0.16 Tesla. The magnet is in the stable equilibrium when potential energy is stable equilibrium. Stable equilibrium चा अर्थ काय बेटा? We have already learned. है की नाही? When north and south are aligned. टॉर्कने त्याचं काम केलेलं आहे, म्हणजे स्टेबल इक्विलिब्रियम. आर यू गेटिंग? मग आता क्या किया जाए? U इज इक्वल टू minus m dot b. Sorry, minus mb. Stable equilibrium. Okay, I have written the formula directly. आता मॅग्नेटिक मोमेंट आहे, बी आहे, झालं. मायनस मॅग्नेटिक मोमेंट किती आहे बेटा? 0.4 आणि बी किती आहे? 0.16. आता 16 चोक 64, 3 डेसिमल पॉइंट. येस और नो बेटा? एक जुळा अजून टाकी, 1 2 3. सो निगेटिव्ह. अच्छा, यू एनर्जी आहे जूल्स मध्ये, मायनस. बेटा त्यांनी एक प्लस वाला पण ऑप्शन दिला होता. प्लीज रिमेंबर, फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन द फॉर्म्युला देर इज मायनस साइन. आर यू अंडरस्टँडिंग? प्लीज डोंट फॉरगेट. ठीक आहे ना? कंडिशन फॉर स्टेबल इक्विलिब्रियम. या स्क्रीनशॉट. बेटा क्वेश्चन नंबर 7 फ्रॉम नीट 2009. A bar magnet having magnetic moment of 2 into 10 to the power 4 joules per Tesla is free to rotate in the horizontal plane. Okay. A horizontal magnetic field B 6 into 10 to the power minus 4 Tesla exists in the space. अच्छा, B पण दिला. The work done in taking the magnet slowly from a direction parallel to the field to the direction of 60 from the field. म्हणजे बेटा एकदा पॅरलल आहे आणि घेऊन जायचंय 60 ला. म्हणजे सेम जी डायग्राम आपण मगाशी केली होती, 0 to 60. काय कळलं बेटा मला? θ1 is 0 आणि θ2 is 60. झालं व्हिज्युअलाइज? बर. मग आता सिम्पली वर्क डनचा फॉर्म्युला लावा. वर्क डन म्हणजेच यू मॅग्नेट बेटा, देर इज नो चेंज. हे बघ, आय एम अगेन रायटिंग इन द सेम वे. पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॅग्नेट म्हणजेच वर्क डन मायनस एम बी कॉस ऑफ θ2 मायनस कॉस ऑफ θ1. बेटा हेच तर वर्क डन आहे, नवीन काही नाहीये. विच इज मायनस एम बी इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ θ2 इज 60, θ1 इज 0. पॅरल आहे ना. चला सोडवा. सो बेटा दॅट वर्क डन W इज इक्वल टू मॅग्नेटिक मोमेंट दिलेली आहे, बी पण दिलेला आहे, जस्ट व्हॅल्यूज टाका. सो मायनस मॅग्नेटिक मोमेंट इज 2 into 10 ची पॉवर 4. बी दिलाय 6 into 10 ची पॉवर मायनस 4. ब्रॅकेट मध्ये कॉस 60 इज 1 हाफ बेटा. येस ऑर नो? आणि कॉस 0 इज 1. सिम्प्लिफाय करा, यू विल गेट द फायनल आन्सर. सो निगेटिव्ह 6 गुणिले 2 झाले बच्चा 12. 10 ची पॉवर प्लस 4 आणि मायनस 4 0. अरे येस ऑर नो बेटा? 0. 1 half minus 1 is minus half. 1 minus 2 is minus 1 upon 2. मायनस मायनस होईल प्लस. 12ला 2 ने भाग दिला तर सिम्पली 6 joules 10 ची पॉवर 0 is 1. Anything raised to 0 is 1. Very basic thing. So बच्चा 6 joules, which means B option is correct. Yeah, screenshot. बेटा 8th क्वेश्चन फ्रॉम नीट 1995, जे अगोदर AIPMT असायचे. ठीक आहे. द वर्क डन इन टर्निंग अ मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट m by angle 90 from the meridian is n times the corresponding work done to turn it through the angle of 60. Then the value of n. Very simple question. बेटा वर्क डन टू रोटेट it by 90, हे बघ ना 90 फ्रॉम मेरिडियन. ओके, म्हणजेच फील्डला पॅरल असलेली निडल
90 ला फिरवली, दॅट्स इट. मी असं लिहितो बघ, वर्क डन रोटेट फ्रॉम 0 degree to 90 degree is same as work done, sorry, is 9 n times. बघ बरं का, this is equal to n times corresponding work done to rotate through the angle of 60, म्हणजे 0 to 60. एका निडलला 0 to 90 साठी काहीतरी वर्क आहे, हे n टाइम्स 0 to 60. आला फील? अच्छा, मग आता वर्क डन म्हणजेच यू ऑफ द मॅग्नेट विच इज मायनस एम बी. येस ऑर नो बेटा? इंटू कॉस ऑफ थीटा 2 मायनस कॉस ऑफ थीटा 1 इज n टाइम्स मायनस एम बी कॉस ऑफ, मी दोन्हीकडेही फॉर्म्युला लिहिला तो यासाठी एकदम स्टेप बाय स्टेप, ठीक आहे ना. मग इकडचा एम बी इकडचा एम बी गेला, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. कॉस ऑफ व्हॉट इज थीटा 2 90 आणि अगोदरचा थीटा इथं 0 इज n टाइम्स बेटा कॉस ऑफ थीटा 2 इज 60, कारण अगोदरचा 0 इथं 0 to 60 ना. चला मग आता कॉस 90 इज 0 मायनस कॉस 0 इज 1 इज इक्वल टू n टाइम्स cos 60 is 1 by 2, cos 0 is 1. So minus 1 is n into bracket 1 minus 2 minus 1 upon 2, right? Minus minus plus होऊन जाईल. So n will become 2. अरे आर यू अंडरस्टँडिंग? निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला, n तिकडेच राहिला, खालचा 2 अलीकडे आला, n has become 2. So this is the correct option. Yes, screenshot.